नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2024 आणि आज दिनांक आहे 11 डिसेंबर 2024. आता होम असाइनमेंट लिहिण्यासाठी जे आपल्याला होम असाइनमेंटचे क्वेश्चन लागतात त्याच्यावर आपण रेग्युलरली व्हिडिओ बनवत आहोत. ते आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसत आहेत आणि तुम्ही बघत पण आहात. मग त्यासोबतच आता होम असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला पुस्तके सुद्धा लागणार आहेत. तर पुस्तके काही स्टडी सेंटरवर काही कोर्सेसची पुस्तके अवेलेबल झालेली आहेत. ते तुम्ही लवकरात लवकर घेऊन जायचं आहे, लवकरात लवकर जायचं आहे आणि पुस्तकं घेऊन यायचं आहे. टाईम कमी उरलेला आहे. होम असाइनमेंट सबमिशन करायची तारीख वाढेल न वाढेल सांगता येत नाही. तारीख वाढले तर आपल्या चॅनलवर आपण सांगतोच, सर्वात अगोदर सांगतो. ठीक आहे, तर त्याची वाट बघायची नाही. आपले एक काम संपवायचं आहे. लगेच सेमिस्टरवाल्यांची रेग्युलर एक्झाम असणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून आपले एक काम पूर्ण करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे तर आपले काही सबस्क्रायबर्स आहेत, जी यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आपले 1100पेक्षा जास्त, 1000पेक्षा जास्त तवाच होऊन गेले. 1100पेक्षा जास्त यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आपले. त्याच्यातल्या अनेकांची समस्या होत्या की आम्हाला पुस्तकं मिळालीच नाहीत किंवा स्टडी सेंटर आमच्या घरापासून दूर आहे. होम असाइनमेंट क्वेश्चन तर आपण अवेलेबल करून दिले आहेत यूट्यूबच्या चॅनलवर. तुम्ही वेबसाईटहून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. मग आता पुस्तकासाठी काय करायचं तर विद्यापीठाने सांगितलेलं आहे की तुम्हाला स्टडी सेंटरला जर अवेलेबल होईना गेले पुस्तकाची हार्ड कॉपी किंवा पुस्तकं अवेलेबल होईना गेली तर ई बुक्स तुम्ही डाउनलोड करायचं आहे. विद्यापीठाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण परीक्षेमध्ये एक्सक्यूज सांगू शकत नाही. आपण परीक्षेला गेलो, सर माझा अभ्यासच झाला नाही, तो पुस्तकच दिलं नाही तुम्ही कॉलेजवाल्या स्टडी सेंटर कॉलेजच्या सरांनी, तर ही एक्सक्यूज आपल्याला देता येत नाही. कारण विद्यापीठांना ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे स्टडी सेंटरला पुस्तकं यायची वाट बघायचीच गरज नाही. पुस्तकं येतील या अन्यथा न येतील त्याचं वाट बघायची गरज नाही. तुम्ही विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटहून ई बुक्स डाउनलोड करून घेऊ शकता, त्याचा अभ्यास करू शकता, त्याचे प्रिंटआउट काढून घेऊ शकता. तर तुम्हाला हार्ड कॉपीची काही आवश्यकता नाही कॉलेजमधून आणायची. खर्च वाढतो, आता त्याला काही करता येत नाही. ठीक आहे, स्मार्टफोनमध्ये तुम्ही सेव्ह करून अभ्यास करू शकता, त्याला तर खर्च लागणार नाही. विद्यापीठाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण कंप्लेंट करू शकत नाही की आम्हाला हार्ड कॉपी मिळाली नाही, पुस्तकं मिळाली नाही स्टडी सेंटर कॉलेजला, म्हणून आम्ही होम असाइनमेंट बी लिहिलेलं नाही आणि परीक्षेला बी आम्ही असंच आलो, आता आम्हाला परीक्षा पास करून द्या, असं होत नसतं. ठीक आहे, मी अनेक लोक आता अनावधानानं बोलतात का मुद्दामून बोलतात माहीत नाही की, पण ही एक्सक्यूज देता येत नाही. ऑफिशियल वेबसाईटहून ई बुक्स डाउनलोड करून अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायचं आहे. कॉलेजमधून पुस्तकं मिळतील न मिळतील ह्याचा भरोसा सांगता येत नाही. ठीक आहे, तर मग आता काय करायचं आहे, ही जी व्हिडिओ मी बनवणार आहे ह्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्याच्या ह्याच्यात शंकाचं समाधान मिळणार आहे. ह्याच्यामध्ये मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटहून ई बुक्स कसं डाउनलोड करायचं मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा काय कोणतेही ब्राउझर घ्या, तुम्ही क्रोम ब्राउझर घ्या, फायरफॉक्स ब्राउझर घ्या, एज ब्राउझर आहे, मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर आहे, पुन्हा अनेक दुसरे इतरही कंपनीचे ब्राउझर आहेत. कुठल्याही ब्राउझरमध्ये असं टाईप करायचं आहे तुम्हाला, विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे. ठीक आहे, दुसऱ्या कुठल्याच वेबसाईटहून तुम्हाला ई बुक्स डाउनलोड करता येत नाही व कुठल्याही वेबसाईटवर जाऊ नका. मी जे सांगतो त्याच वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये टाईप करायचे सर्चमध्ये. इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं ओके तर टाईप करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट विद्यापीठाची YCMOU, हां, नंतर डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी. ठीक आहे, .ac. ओके, ठीक आहे. आता मी टॅबहून व्हिडिओ बनवत असल्यामुळे ऑलरेडी इथे गुगल सर्च रिझल्ट दाखवत आहे इथं खाली. ठीक आहे, तुम्ही PC वरून तुमच्या स्मार्टफोनवरून, ठीक आहे, टॅबलेट, PC, लॅपटॉप, पर्सनल कम्प्युटर कुठल्याही ह्याच्यावरून तुम्ही ब्राउझरमध्ये टॅप केल्यानंतर तुम्हाला असं खाली सर्च रिझल्ट यायला सुरू होतात. तर सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट आली की ते क्लिक करायचं बघा असं. ठीक आहे, ओके. तर इथं पाहू शकता तुम्ही विविध रिझल्ट्स आले आहेत. तर इथं YCMO.digitaluniversity.ac पहिल्या नंबरला आलेला आहे, याच्यावर क्लिक करा.
ठीक आहे. ठीक आहे. आता हे स्क्रीनवर ह्याला क्लोज करायचं, क्लोज. ओके. तर हे आलेलं आहे. आता इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसत आहेत, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ह्याचा पुतळा दिसत आहे. ह्याच्यावर ओळखायचं की होम पेज आहे, त्यांच्याच नावानं आपल्या युनिव्हर्सिटीला नाव दिलेलं आहे, मुक्त विद्यापीठाला नाव दिलेलं आहे. तर ही होम पेज आहे. तर ह्या होम पेजमध्ये तुम्हाला सर्वात वरच्या साईडला, एक मिनिट, सर्वात वरच्या साईडला तुम्हाला दिसतं इथं, हां, ई बुक्स फ्री डाउनलोड दिसते तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, एक मिनिट. ओके. तर तुम्हाला आता इथं दिसतील तुम्हाला स्कूल नेम, आता विविध विद्याशाखा दिसत आहेत तुम्हाला, सिरियल नंबर, विद्याशाखा, आणि नंतर सर्टिफिकेट, डिप्लोमा, UG, PG. सर्टिफिकेट 6 महिने ते वर्षभराचं असतं, डिप्लोमा 1 वर्ष ते 2 वर्षाचं असतं, UG म्हणजे UG प्रोग्राम म्हणजे काय, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, तर आपण नॉर्मल डिग्री प्रोग्राम्स म्हणतो, BA, BCom, BSc, BCA, BCS, अशी जी नॉर्मली 3 वर्षाची जी ग्रॅज्युएशन प्रोग्राम असतात त्याला UG म्हणतात. पुन्हा PG म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम्स, PG डिग्री प्रोग्राम्स. त्याच्यामध्ये MSc, MA असे विविध PG डिग्रीचे येतात. सगळे MA ह्या PGमध्ये येतात, सगळे MSc ह्या PGमध्ये येतात. ठीक आहे. आता जर तुमचा कृषीचा असेल, ठीक आहे, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही लोकांचे ॲग्रिकल्चर प्रोग्राम्स असतात, डिप्लोमा प्रोग्राम्स असतात, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, पुन्हा नंतर फुलशेती फळबाग पदविका, कृषी अधिष्ठान सर्टिफिकेट प्रोग्राम आहे, असे विविध असतात. त्यांनी काय करायचं, ॲग्रिकल्चर सायन्स ह्याच्या पुढे तुमचं सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेटवर क्लिक करायचं, जर तुमचं ॲग्रिकल्चर डिप्लोमा असेल तर डिप्लोमावर क्लिक करायचं, डिग्री असेल तर UGवर करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर PGवर करायचं. ठीक आहे. पुढे नंबर 2ला सायन्सेस. आता सायन्सचा अवेलेबल करून दिले नाही, आल्यावर नंतर सांगू. नंबर 3ला कॉमर्स अँड मॅनेजमेंट. कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये कोणतं येतं, BCom येतं, MCom येतं. मग BComवाल्यांनी UGवर क्लिक करायचं, MComवाल्यांनी PGवर क्लिक करायचं. कम्प्युटर सायन्समध्ये BCA येतं, BCA MCA येतं, तर त्यांनी BCAवाल्यांनी UGवर क्लिक करायचं, MCAवाल्यांनी PGवर क्लिक करायचं. कंटिन्युइंग एज्युकेशन, निरंतर शिक्षण, त्याच्यामध्ये जी सर्टिफिकेट डिप्लोमा UG असेल तर त्याच्यापुढे क्लिक करायचं. एज्युकेशनमध्ये आता BEd येतं, सेवांतर्गत BEd, आणि पुन्हा MA एज्युकेशन येतं. ह्या दोघांनी काय करायचं, जर BEd असेल तर UGवर क्लिक करायचं, MA एज्युकेशन असेल तर PGवर क्लिक करायचं. हेल्थ सायन्समध्ये विविध सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत, डिप्लोमा आहेत, UG PG असेल तर त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचं आहे. शेवटचा असणारा ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस. ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस म्हणजे मानवी विद्या आणि सामाजिक शास्त्रे. ह्याच्यामध्ये मानवविद्या आणि सामाजिक शास्त्रे, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमध्ये कोणतं येतं, सर्व BA येतं ह्याच्यामध्ये. BA सर्व माध्यमाचे BA ह्याच्यामध्ये येतात. BA मराठी मीडियम, BA इंग्रजी मीडियम, BA उर्दू मीडियम, असे सगळे जे BA आहे, BA इंग्लिश मीडियम, BA हिंदी मीडियम, असे सर्व ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्समध्ये सर्व BA येतात. सर्व MA ह्याच्यामध्ये येतात. MA मराठी, MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पुन्हा MA उर्दू, MA हिंदी, हां, तर ही सर्व ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमध्ये येतात. आता याच्यामध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा तर UGमध्ये कोणतं येतात, BA येतात, BA मराठी, BA उर्दू, BA इंग्रजी, BA हिंदी, BA स्पेशल BA असतं ती UGमध्ये येतात. ह्या सर्वांनी BAवाल्यांनी सगळ्यांनी UGवर क्लिक करून पुढे जायचं आहे. आता पुढे उरलं PG. तर PGमध्ये येणारा MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, MA हिस्ट्री, असे जे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम PGवर क्लिक केल्यावर येणार आहेत. आता आपण मोस्टली आपले PGचे असल्याने, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचे आपले सबस्क्रायबर असल्याने आपण काय करणार आहोत, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सच्या पुढे PGवर क्लिक करणार आहोत. असं PGवर क्लिक करायचं.
मग हां ओके. तर आता काय होतं की हे पुढचं जे फोल्डर ओपन होते तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होतं, ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ई बुक्स डाउनलोड करण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल ड्राईव्ह प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि ॲक्टिवेट करायचं आहे. तरच तुमचं ई बुक्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड होतील, नाहीतर डाउनलोड होणार नाही. ध्यानात ठेवायचे आहे. गुगल ड्राईव्ह, जी ड्राईव्ह म्हणतात त्याला, किंवा गुगल ड्राईव्ह तुमच्या स्मार्टफोनमध्ये ऑलरेडी सेव्ह असतं असेल तर त्याला ॲक्टिवेट करायचं आहे तुम्हाला. ईमेल आय डीद्वारे तुमचं ॲक्टिवेट होतं, गुगल अकाउंट किंवा ईमेल आय डी किंवा जीमेल आय डीद्वारे तुमचं गुगल ड्राईव्ह अकाउंट ॲक्टिवेट होतं. ते ॲक्टिवेट करायचे तुम्हाला, ऑलरेडी ॲक्टिवेट करून घ्यायचे आहे. तरच ही जी स्टेप पूर्ण PGवर क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप आलेली आहे ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन होईल, अन्यथा होणार नाही. ठीक आहे, आलो आपण. तर ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जेवढे PG प्रोग्राम आहेत विद्यापीठामध्ये ती सर्व ह्याच्यामध्ये विविध फोल्डर दाखवलेले आहेत. M44 MA उर्दू आहे, M52 MA इकॉनॉमिक्स आहे, M54 MA मराठी आहे, M86 MA सोशियोलॉजी, M88 MA पॉलिटिकल सायन्स, M90 MA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, P16 MLib अँड ISC, M51 MA हिंदी, M53 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, M72 MA इंग्लिश, M87 MA इंग्लिश, M89 MA सायकोलॉजी आणि शेवटचं फोल्डर आहे NEP प्रोग्रॅम्स. ठीक आहे. आता काही विद्यार्थी आपले सबस्क्रायबर्स म्हणत असतील, ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी 2023-24 आणि ह्या वर्षी नवीन 2024-25 MAला ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलेले आहेत ती सर्व विद्यार्थी NEP प्रोग्राम्समध्ये येतात. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रोग्राम्स, त्याला NEP 2020 पॅटर्नसुद्धा म्हणतात. तर ज्या लोकांनी 2023-24 किंवा ह्या वर्षी 24-25मध्ये MAला ॲडमिशन घेतलेले असतील, ती MA मराठी असो, MA उर्दू असो, MA हिंदी असो, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, MA हिस्ट्री असो, असे जे लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ते सर्व लोक NEP प्रोग्राम्समध्ये येतात. मग त्यांनी काय करायचे, NEP प्रोग्राम्सवर क्लिक करायचे आहे. इथं आमचे MA दिसणार आहे, आमचा कोड दिसणार गेले. आता ही बाजूला जी दिसले आहेत तुम्हाला MA उर्दू, MA इकॉनॉमिक्स, ही आता बाजूचे M54 M86 हे जुने प्रोग्राम्स आहेत. जुने प्रोग्राम्स आहेत. ही 2023च्या अगोदर ॲडमिशन घेतलेली लोक आहेत. 22-23, 21-22, 20-21, 18-19, 19-20 असे जुने लोकांचे कोड आहेत. नवीन MAचे कोड वेगळे आहेत. MA मराठीचं कोड वेगळं आहे, MA इकॉनॉमिक्सचं. ते नवीन जे आहे 2023-24, 24-25मध्ये ॲडमिशन घेतलेले ते NEP प्रोग्राम्समध्ये येतात. मग त्यांनी काय करायचं, NEP प्रोग्राम्सवर क्लिक करायचं बघा असं. ठीक आहे, इथं आलं का. आता जी 2023-24, 24-25 गेल्या वर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले, आता ह्या वर्षी सेकंड इयरला असलेले, तसेच ह्या वर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले अशा सर्व MAच्या न्यू विद्यार्थ्यांनी हे काय ह्या NEP प्रोग्राम्समध्ये जायचं. इथं आले बघा तुमचे कोड, आता आलं का नाही. तर NEP M48 MA उर्दूचा आहे, NEP M50 MA इकॉनॉमिक्स, NEP M59 MA हिंदी, NEP M85 MA हिंदी. आता ह्याच्यामध्ये हिंदी 2 दिसत आहेत. तर गेल्या वर्षी ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले आहे त्यांचं M59 MA हिंदी आहे. ह्या वर्षी ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले आहे त्यांनी M85 MA हिंदी आहे. NEP M49 MA मराठी, NEP M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, NEP M60 MA हिस्ट्री. ठीक आहे, असे प्रोग्राम्स आहेत. आता आपल्याला काय करायचे, एक डेमो खातीर मी तुम्हाला MA हिस्ट्रीवर क्लिक करून दाखवतो. MA हिस्ट्रीवर क्लिक करा. ओके, आता MA हिस्ट्रीवर क्लिक केलं तर आता इथं MA हिस्ट्रीचं 4th सेमिस्टर तर आणि आलेलंच नाही. मग सध्या 3 सेमिस्टर झालेले आहेत MA हिस्ट्रीचे. ओके, म्हणजे 2 झालेले, तिसऱ्याची परीक्षा होणार आहे आता. तर आता तुम्हाला बुक्स पाहिजे असतील, सेमिस्टर 1ला ज्यांना पाहिजे त्यांनी सेमिस्टर 1वर क्लिक करा. ठीक आहे, सेमिस्टर 1मध्ये तुम्हाला असे विविध पेपरची नावं दिसतील. 1 2 3 4 5 6 7 पेपरची नावं दिसत आहेत तुम्हाला. तर या 7 पेपरपैकी एक ऑप्शनल पेपर असणार आहे. ऑप्शनल पेपर तुम्हाला स्टडी सेंटरचे कॉलेजवाले सर सांगतील किंवा तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर पेपर बघून तुम्ही ऑप्शनल पेपर कोणताही पाहू शकता. आता तुम्हाला पेपर 1 असणार आहे, HIS 515 ह्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, तुम्हाला दिसतं इथं. आता ही बुक्स आहेत, ध्यानात ठेवायचं.
म्हणजे HIS 515 नावाचा जो पेपर असणार आहे तुमचा, त्या पेपरमध्ये तुम्हाला 4 पुस्तकांचा अभ्यास करायची. व्हिडिओ मोठा होत आहे याचा मतलब बघण्या वाचून राहू नका. ह्याच्या डिटेल माहिती देत आहे मी, तुमच्या सर्व शंकांचे समाधान देत आहे. ध्यान ठेवा, वारंवार मलाही कमेंटची उत्तरं देणं लागणार नाहीत, तुम्हालाही कमेंट करणं लागणार आहे. दोघांचीही बी अनावश्यक कष्ट टाळणार आहेत. ठीक आहे. तर HIS 515 ही पेपरचं नाव आहे, म्हणजे परीक्षा होणार आहे तुमची HIS 515ची. HIS 515च्या पेपरची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 4 पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये काही ते दिसत आहे स्क्रीनवर 1, 2, 3, 4 या 4ही पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला HIS 515ची परीक्षा देता येणार आहे. ह्याच्यावर तुम्ही हे दिसत आहे तुम्हाला? ओके, ठीक आहे. हां, तर तुम्ही आता हे डाउनलोड करून घेऊ शकता. इथं वरी आयकॉनवर किंवा ह्याच्यावर असं टॅप करून बी डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही. असं डाउनलोड करून, यस, 1 मिनिट. हां, ओके, 1 मिनिट. हां, तर तुम्हाला डाउनलोड करून घेता येणार आहे. एक मिनिट थोडंसं. हां, तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन आहे का नाही? 1 मिनिट. हे टॅब आहे, टॅबमध्ये थोडंसं सिस्टीम वेगळी असते. हां, ओके, ठीक आहे. हे ओपन झालेलं आहे. टॅप केलं की तुम्ही ओपन होतं. ओके, ओपन झाल्यानंतर 1 मिनिट. ठीक आहे. ओपन झाल्यानंतर ओके, हे आता ओपन झालं. तुमच्याकडे PDF रीडर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ओपन होऊन जाईल. ठीक आहे, ओके. आता काय करायचं? ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, काय 3 टॅबचा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता माझं हे सॅमसंगचं टॅबलेट असल्यानं ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडी सेटिंग वेगळी दाखवील, तर तुम्ही प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल प्रिंट ऑप्शनवर केल्यानंतर आमच्याकडं तर प्रिंटर नाही, तर काळजी करायचं नाही. प्रिंट ऑप्शन केल्यावर हो का, प्रिंट ऑप्शन केलं की PDF तयार करतं त्यांना आपली. यस, PDF तयार करतं. आता इथं होईना गेले, थोडं काय तर प्रॉब्लेम असेल तुमच्या तर होतं. तर PDF तयार करतं आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. विविध फोल्डरमध्ये इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होतं. ठीक आहे. हां, किंवा तुम्ही असंही करू शकता. प्रिंट ऑप्शनवर करणार गेलो तुम्ही तर शेअर ऑप्शनवर क्लिक करू शकता का. हां, इथे सेव्ह ॲज तुम्हाला दिसेल, किंवा इथे विविध PDF रीडरमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आणि एकदा करून दाखवतो. हो का. हां, इथं हां शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं. हो का इथं. ओके, इथं खाली सेव्ह ॲज PDFवर क्लिक करायचं. हां, हो का इथं दिसते तुम्हाला हे डाउनलोड झालेलं आहे. हो का इथं डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, ओपन आलं. ठीक आहे. हो का, तुम्ही आता ओपन करू शकता. ओके. ठीक आहे. व्हिडिओ खूपच मोठा होईल आहे. झालं का ओपन? काय अडचण आहे की, जाऊ दे, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन होऊन जाईल, काही चिंता करू नका. थोडंसं याचा प्रॉब्लेम आहे काय तर. एकतर व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला मला. शेअर ऑप्शन करूया आणि एकदा, त्याच्यानंतर सेव्ह ॲज PDF करू. ओके, डाउनलोड करू, ओपन करू. ठीक आहे. गुगल ड्राईव्हमध्ये ओपन करू. ठीक आहे. नाही, कोणतं तर अडचण आहे टेक्निकल. ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात होऊन जाईल. ओके, चला. ठीक आहे मित्रांनो, बॅग घेऊया. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. ओके, व्हिडिओ थोडा मोठा झाला जास्त एक्सप्लेन करण्यामध्ये. तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता. इथं थोडंसं टॅबमध्ये दाखवत नाही सिस्टीममध्ये. ठीक आहे. ओके, तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही पटकन बुक्स डाउनलोड करून घ्यायचं, सेव्ह करायचं आणि होम असाइनमेंट लवकर लिहून सबमिशन करून टाकायचं. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.